शेगाव बाळापूर रस्त्यावर एका लक्झरी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। इंदूरहून अकोल्याच्या दिशेने जाणारी स्वस्तिक ट्रॅव्हल्सची लक्झरी बस शेगाव रोडवरून जात असताना समोरून येणारी एक अनियंत्रित दुचाकी थेट बसच्या खाली आली। या भीषण धडकेमुळे बसचे टायर फुटले आणि दुचाकी बसच्या खाली अडकून फरफटत गेल्याने घर्षणामुळे अचानक मोठा भडका उडाला। काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण लक्झरी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच बाळापूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले। अग्निशामक जवानांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून लक्झरी बसला लागलेली आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती। ऐन महामार्गावर बसने पेट घेतल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि घटनास्थळावर स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती। पोलीस आणि प्रशासनाने तातडीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले असून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। खामगाव येथून नितेश मानकर यांची रिपोर्ट।